श्री स्वामी समर्थ. जय शिवशंकर. आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दुःख म्हणजे अशी गोष्ट आहे की प्रत्येकाच्या जीवनात असते. जेव्हा आपण दुःखी होता तेव्हा आपले जीवन नष्ट होऊ लागते. आपण नैराश्यात जातो आणि विचार करतो की आपण या दुःखापासून कधी मुक्त होऊ. असे नाही की आपण या दुःखापासून मुक्त होण्याचा प्रयत्न करीत नाही. अनेक प्रयत्न करूनही हे दुःख आपल्याला सोडण्याचे नाव घेत नाही. अशा परिस्थितीत आपली परम आशा देव आहे. दररोज कोट्यवधी लोक त्यांच्या दुःखापासून मुक्त होण्यासाठी भगवान शिवची पूजा करतात. भगवान शिव ही जगातील सर्वात शक्तिशाली शक्ती आहे. असे म्हणतात की त्यांनी ब्रह्मा आणि विष्णू यांच्या समवेत सृष्टीची रचना केली होती. यामुळेच भारतातही तुम्हाला शिव मंदिर सर्वात जास्त दिसतील. यापूर्वी तुम्ही अनेकदा शिवाला प्रार्थना केली असेल. तथापि आज आम्ही तुम्हाला असे एक अनोखे उपाय सांगणार आहोत ज्यामुळे तुमचे सर्व दुःख एक क्षणातच दूर होईल. हा उपाय करण्यासाठी आपण सोमवारी सकाळी लवकर उठून आंघोळ करावी. यानंतर लाल कपडे घाला. आता शिवलिंगासमोर 2 तुपांचे दिवे लावा. यानंतर त्यांच्या समोर लाल कपडा घाला. या कपड्यावर 7 लवंगा ठेवा. हे लवंग पूर्ण असणे आवश्यक आहे हे लक्षात ठेवा. म्हणजे तुटलेल्या लवंगा चालणार नाहीत. या लाल कपड्यावर सुपारी, नारळ, कलश आणि 7 धूप टाका. आता आपल्याला त्या बदल्यात लाल कपड्यांवरील सर्व वस्तूंची पूजा करावी लागेल. यासाठी आपण हळद, तांदूळ, अबीर आणि कुमकुम इत्यादी वापरू शकता. आता भगवान शिवची आरती करा. आरती संपल्यानंतर प्रथम शिवजींना आरती द्या आणि दुसरी लाल कपड्यावर असलेल्या सामानाला द्या. यानंतर आपल्या उजव्या हातात 7 लवंगा घ्या आणि एक मूठ तयार करा. आता या मंत्राचा 7 वेळा जप करावा. त्र्यंबक यजामहे सुगंधधीन पुष्टिवर्धन उर्वारुकमिव बंधनान मृत्योर्मुक्षीय मामृतात. यानंतर आपले संकटे किंवा दुःख भगवान शिव यांना सांगा. आता शिवाचे नाव घेऊन तोंडात लवंग घाला. बाकीच्या 6 लवंगा एका बॉक्समध्ये किंवा इतर कोणत्या वस्तूंमध्ये ठेवून ते शिवजीजवळ ठेवा. आपल्याला दर सोमवारी उर्वरित लवंग खावे लागतील. म्हणजेच 7 सोमवारी आपल्याला या 7 लवंगा खाव्या लागतील. जेव्हा जेव्हा तुम्ही लवंग खाल तेव्हा शिवजींकडे लक्ष द्या आणि आपल्या व्यथा त्यांच्यासमोर मांडा. सोमवारी आपल्याला सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळा भगवान शिवची पूजा करावी लागेल. यासह आपण सोमवारी उपवास देखील ठेवू शकता. या उपाय योजना एकूण 7 सोमवार चालवा. यावेळी आपण कोणत्याही प्रकारचे मादक पदार्थ किंवा मांसाहारी पदार्थांचे सेवन करू नये. जर आपण ही पद्धत संपूर्ण पद्धत आणि भक्तीने केली तर निश्चितपणे आपल्या दुःखापासून मुक्तता होईल. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.